सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जय भीम। या ठिकाणी जे मान्यवर झालेले आहेत त्या मान्यवरांचा सत्कार करणंही गरजेचं आहे। तर आजच्या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले मान्य अनिल भटकर सर यांचा स्वागत सत्काराच्या आधी आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले माननीय राहुल आठवले सर, सध्या ते मुर्शिद ठाणेदार म्हणून आहेत। त्यांचा अल्पसा परिचय मी तुमच्यासमोर सादर केलेला आहे। तर असं वाटते की ह्या ठिकाणी उपस्थित असलेले जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत ते कदाचित आपला आदर्श आठवले सरांचा आदर्श आणि भटकर सरांचा आदर्श नक्कीच घेतील अशी मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ग्वाही देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना एकदा जोरांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं असे विनंती। आता सर्वप्रथम या मान्यवर यांचं स्वागत करण्याकरता मी स्वतः जिल्हा सरचिटणीस तिडके आणि विद्याताई वानखडे महिला शाखा सरचिटणीस ह्या भटकर सरांचं स्वागत करते। यानंतर सभा
राज्य शाखेचे राज्य संघटक माननीय विजयकुमार चोरपगार सर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. त्यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो अशोकराव रामटेके आणि जयमालाताई लोखंडे यांना. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा अमरावती पूर्व आणि सविताताई भगत. यानंतरच्या प्रमुख अतिथी आहे मायाताई दांडे, बौद्ध महासभा महिला शाखा पूर्व यांचं स्वागत करण्याकरता मी आमंत्रित करतो. संजना शाखेचे अध्यक्ष आहेत. यानंतर या संस्थे अमरावती जिल्हा मजदूर संस्थेचे संचालक माननीय अशोकराव दुधंडे यांचं स्वागत करणे. आजच्या कार्यक्रमाचं मार्गदर्शन सर्वप्रथम आमच्या बौद्ध महाउपासक उपासिका कार्यकर्ते विद्यार्थी अधिकारी कर्मचारी व उपस्थित बंधू आणि भगिनींनो यांना सर्वांना माझा मानाचा जय भीम. आजचा दिवस हा भारतीय बौद्ध महासभा अमरावती पूर्व महिला व पुरुष शाखेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. त्याला कारणही तसेच आहे. बौद्ध समाजातील विद्यार्थी ते निवृत्त अधिकारी यांचा एकाच मंचावर आदरयुक्त सत्कार होत आहे. इतिहासाच्या गर्भात जेव्हा आपण डोकावतो तेव्हा आपण असं पाहतो की महामानव परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 मे 1955 ला भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली. त्याचा मुख्य उद्देश हा संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचा होता. त्याचा पहिला परिपाक हा 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या 5 लाख अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला व आपल्या उद्देशाच्या दिशेने प्रगतीचे पहिले पाऊल टाकले. पण काळाने आमच्यापासून आपल्या पित्याला लवकरच हिरावून नेले. त्यानंतर भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष आदरणीय सूर्यपुत्र भैयासाहेब उर्फ यशवंत आंबेडकर यांनी त्यांच्या कार्याची धुरा हाती घेतली व चैत्यभूमी दादर येथील स्मारकापासून देशात धम्म चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न आपल्या संपूर्ण हयातीत केला. त्यांच्यानंतर या कार्याची धुरा ममतामयी करुणासागर महाउपासिका मीराताई आंबेडकर यांनी वायुगतीने भारतीय बौद्ध महासभेचा धम्मरथ संपूर्ण भारतातील 27 राज्यात पोहोचविण्याचे कार्य केले व महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याची विभागणी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशी करून एकूण 22 जिल्हा शाखेची निर्मिती केली व आज भारतीय बौद्ध महासभेचे जे बीज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रोवले होते त्याचा प्रचंड पिंपळ वृक्ष निर्मितीचे कार्य त्यांनी केले व ते सतत सुरू आहे. यानंतर आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी संकल्पच केलेला आहे की देशातील गाव पातळीवर व महाराष्ट्रातील घराघरात भारतीय बौद्ध महासभा पोहोचायचीच आहे. त्यासाठी त्यांचे कार्य सुद्धा जोमाने सुरू आहे. ते सतत भारतातील विविध भागाचा व महाराष्ट्रातील प्रत्येक भागाचा ते दौराच करीत नाही तर ते दांडगा संपर्क देखील ठेवतात. त्यामुळेच आज भारतीय बौद्ध महासभा जनमानसात रुढली आहे. भारतीय बौद्ध महासभा आपल्या विविध उपक्रम राबवित असते. भारतीय बौद्ध महासभा एकूण 27 प्रकारचे शिबिर राबविते, जसे बाल संस्कार, युवक युवती शिबिर,
उपासक उपासिका शिबिर, बोधाचार्य शिबिर इत्यादी शिबिरे राबवून जनमानसात पोहोचविण्याचे कार्य करते. तसेच समाजातील मॉडेल्स आदर्श विद्यार्थ्यांना घडवून युवका युवतींमध्ये समाज उपयोगी कसे व्हावे याचा सुद्धा प्रयत्न सतत करीत असते. त्यातीलच एक भाग म्हणजे भारतीय बौद्ध महासभा बौद्ध समाजातील उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षेत गुणप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून त्यांच्या यशाचे कौतुक करते. या वर्षी आदरणीय डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांच्या प्रेरणेने बोधिसत्व धम्म ज्ञान परीक्षेचे आयोजन राज्य पातळीवर करण्यात आले. त्यामध्ये अमरावती पूर्वच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रावीण्य मिळवले व काही निवडक विद्यार्थी पहिल्या 10 मध्ये आज समाविष्ट आहेत. तर त्यांचा गुणगौरव करणे हे आम्ही आद्य कर्तव्य समजतो. अशा प्रकारचा कार्यक्रम करून त्यांचा यथोचित सन्मान करण्याचा आमचा मानसच आहे. यानंतर जे युवक युवती MPSC ची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन ज्यांची निवड झाली असे अधिकारी व कर्मचारी ज्यांनी आपला ठसा बौद्ध समाजात उठवला आहे, त्यांची ओळख निर्माण केली आहे, त्यांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य समजतो. बौद्ध समाजातील ज्येष्ठ नागरिक ज्यांनी आपली आयुष्याची संपूर्ण उमेदीची वर्ष खर्च घालून आपली सेवा राज्य, केंद्रीय, खाजगी प्रतिष्ठानांना दिली व आपला कार्यकाळ योग्यतेने पूर्ण केला, या सर्वांचा सत्कार करणे म्हणजे त्यांच्या सेवा कार्याला मान्यता देऊ त्यांना एक पोचपावतीच मिळते आहे. भारतीय बौद्ध महासभा समाजातील मॉडेल आदर्श विद्यार्थी युवक अधिकारी यथोचित सन्मान समाजातीलच मॉडेल आदर्श व्यक्तींच्या हस्ते घेणे म्हणजे एक समाजात आदर्श रुजवण्यासारखेच आहे. या सोबतच त्यांच्या मनात समाजाप्रती आमची बांधिलकी जपणे हे प्रत्येक विद्यार्थी, युवक युवती, ज्येष्ठ नागरिक यांचे आद्य कर्तव्यच आहे. अशा भावना वृद्धिंगित करण्याचे मोठे कार्य भारतीय बौद्ध महासभा सतत करीत असते. बाबासाहेबांचे संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचे जे लॉंग टर्म विजन आहे आपल्याला दिले आहे ते पूर्ण करण्याचे कार्य आपण सगळ्याकडून कसे पूर्ण होऊ शकते याची दृष्टी देण्याचे कार्य सुद्धा अशा छोट्याखानी कार्यक्रमाद्वारे साध्य होऊ शकते. कारण जर आम्ही दृष्टी बदलली तर दृष्टिकोन बदलतो. कारण ज्याची जशी दृष्टी तशी त्याला सृष्टी दिसते. भारतीय बौद्ध महासभा ही समाजाचा विचार बदलविण्याचे कार्यच करते. शेवटी मी म्हणे, सोच को बदलो तो सितारे बदल जाते हैं, नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं. अरे कश्तियां बदलने से कुछ नहीं होता, अपनी धार को बदलो तो किनारे बदल जाते हैं, किनारे बदल जाते हैं, किनारे बदल जाते. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. बाबासाहेब काय सांगतात, पुस्तकावर प्रेम केल्यानं काय होतो कायम डोक्यात ठेवायचं, आयुष्यभर तुमच्या कामात येईल. मिळेल त्या ठिकाणी लिहून ठेवायचं आपल्या भिंतीवर. बाबासाहेब म्हणतात, पुस्तकाने मनुष्याचं मस्तक हे सशक्त होतो. सशक्त झालेलं मस्तक कोणाचंही हस्तक होत नाही. हस्तक न झालेलं मस्तक कोणाच्याही समोर नतमस्तक होत नाही. म्हणजे माझ्या पोराला होमगार्डची नोकरी द्या, एखाद्या शिक्षण संस्थेत रात्रीचा चौकीदार नेमा, महानगरपालिकेत झाडूवाल्याची नोकरी मागा. याच्यासाठी त्याच्या बापाला त्याला भीक मागायची गरज भासत नाही. तो सुप्रीम कोर्टात जाऊन मोठ्यात मोठा होऊ शकतो. ते ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आता आहे. एवढी कुवत फक्त आणि फक्त पुस्तकात आहे. एवढं जर तुम्ही केलं तर तुम्हाला बाबासाहेब गदगद होतील. आपले बाबासाहेब आणि ते गदगद आपल्या आयुष्यात आपण करू शकतो अशी प्रतिज्ञा सर्वांनी घ्यावी. आज तुमचा सत्कार आहे. सत्काराचा अर्थ असा असतो की जसं माझ्या खांद्यावरती शाल टाकली म्हणजे मला थंडी वाजत आहे म्हणून नाही. हे काम
करण्यासाठी एवढ्या दुरून तुम्ही आले, असेच याच्या पुढे दूर दूर जात जा. म्हणजे खांद्यावर शालता, आपल्या खांद्यावर सर शाल हे का देतात? अधिक पेटून उठा, काम करा. त्याच्यामुळे आम्ही त्या जबाबदारीतून मुक्त झालेलो नाही. ते जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतलेली आहे. असंच तुम्हाला सुद्धा तुमची जबाबदारी सर्वांना सांभाळायची आहे. अधिकचा वेळ मी घेतला आहे, माफी मागतो. कारण तुमच्या आग्रहास्तव मला तेवढं एवढा दुरून आलो तर मग ते फिरून घ्यावं लागेल ना बोलून. नाही तर आले 2-5 मिनिटं बोलले, चालले गेले, आलेच कायले. कारण तळफळ उत्तर देणारे, मागणारे, प्रश्नाचं उत्तर मागणारे समाज आहे. याच्या एवढा तळपदार समाजच नाही कोणता. बाप दाखवून श्राद्ध करवालंच काम आहे. म्हणून विद्यार्थीनो, पालकांनो, बौद्ध उपासक उपासिकांनो, बाबासाहेबाचा रथ प्रामाणिकपणे पुढे नेण्यासाठी इच्छा असणाऱ्या तमाम सर्व बाबासाहेबाच्या सैनिकांनो, हा रथ निश्चित पुढे जाईल. निश्चित कमी दिवसात तुम्हाला याचा रिझल्ट येईल. मी म्हणा किंवा साहेब म्हणा, आम्ही पण भाऊ फार मोठ्या एका कामी लागलेलो आहे आणि तुम्हाला रिझल्ट देऊ, त्याच्यासाठी तुमची आम्हाला गरज आहे. धन्यवाद. तोच विषय होईल. कधी कधी असं वाटतं की आपल्यातली जी संघर्षाची भूमिका आहे, म्हणजे तिसरा फॅक्टर बाबांनी सांगितलेला की संघर्ष करा, हा आपण विसरत चाललो की काय असं कधी दिसते. परंतु आणखी आता मग आठवले सरांनी सांगितले की आंदोलन करायचं काम पडलं तर मग सामान्यच माणूस करतो. आमच्यासारखे व्हाईट कॉलर लोक आंदोलन करत नाही. मला वाटतं आम्ही दोघं जण तरी त्याला अपवाद असतो, कारण की आमच्या बदल्या झाल्या एकदा, त्यामुळे सस्पेंड पण झाला. तर आम्हाला, आम्ही जरी शासकीय नोकरीत असलो तरी आम्हाला असं वाटते की आम्ही तुमच्यासोबत राहा. आम्ही कधी आम्हाला अधिकारी आहे किंवा या आविर्भावात कधीच आम्ही राहिलो नाही. कामाच्या व्यापात कधी कधी कोणाला एंटरटेन करणं होत नाही, परंतु आम्हाला, आम्ही सामान्यच आहोत हा विषय आमच्या दोघांच्या तरी डोक्यात आहे. त्यामुळे आम्ही सोबत आहे. म्हणून हा विषय लक्षात घेतला पाहिजे की या मुलांच्या भवितव्याचा विचार केला गेला पाहिजे. या मुलांचं शिक्षण हे चांगल्यात चांगलं शिक्षण कसं मिळेल. जे आपल्यापेक्षा गरीब आहेत, जे खरोखर शिकू शकत नाही, त्यांच्यासाठी आपल्याला काही करता येते काय? त्यांच्यासाठी म्हणजे एखाद्या स्लम एरियातला माणसाला, एखादा मुलगा किती हुशार असला तो नीटचे आकाशचे क्लास लावू शकत नाही आजही, आहे ना, ही परिस्थिती आहे. मग अशासाठी ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी छोट्या छोट्या अभ्यासिका तयार झाल्या पाहिजे. नीट असेल, JEE असेल, बाकीच्या स्पर्धा परीक्षेचे क्लासेस असतील, त्या आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून कशा उभ्या केल्या जातील हा विचार केला गेला पाहिजे. आणि या मुलांच्या भवितव्यासाठी आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे. या मुलांना मी खरोखर या ठिकाणी शुभेच्छा देतो. जे सेवानिवृत्त झाले राजू चौपाकर आहेत त्यांनी कधी असतील, राजू तर आम्ही सोबत काम करतो, मागासवर्गीय संघटनेत पण आम्ही काम करतो, बऱ्यापैकी आम्ही भांडत राहतो, आमचा लढा हा चालूच असते. खरोखर त्यांनी म्हणजे शासकीय काम तर चांगलं केलं, पण हे असतानाही आम्ही शासनाशी भांडत राहिलो नेहमीसाठी. त्यांचं मी या ठिकाणी त्यांना भावी आयुष्याकरता सर्वांना शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी मी एकच सांगेन की इथे कोंडेश्वर रोडला एक विपश्यना केंद्र आपण स्थापन करतोय. गेल्या 3-4 वर्षापासून मी त्या गोष्टीचा पाठपुरावा करत होतो की एक विपश्यना केंद्र शहराच्या लागून असलं पाहिजे, शहराजवळ असलं पाहिजे. आणि मी काही स्वतः ते विपश्यना केंद्र चालवणार नाहीये, तुम्हाला सगळ्यांना मिळून ते चालवायचं आहे, ते करायचं आहे. त्या ठिकाणी विपश्यना केंद्राच्या तिथेच आपण एक 500 मुलांची निवासी अभ्यासाची व्यवस्था त्या ठिकाणी असावी, अभ्यासिकाची व्यवस्था असावी, त्या ठिकाणी ग्रंथालय असावं, हा सुद्धा आपला एक प्रयत्न आहे. त्या ठिकाणी तथागत गौतम बुद्ध असतील, सम्राट अशोक असतील, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले, या सर्वांचं एक आर्ट गॅलरी त्या ठिकाणी निर्माण करण्याचा सुद्धा मानस आहे. हा सगळा अमरावतीकरांसाठी आपल्याला ते निर्माण करायचं आहे. आणि त्या ठिकाणी 50 फुटाची भव्य दिव्य अशी मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी उभारायची की जेणेकरून त्या ठिकाणी सर्वजण जातील, तिथे दान ह्या त्या गोष्टीतून ती जी वास्तू तयार होईल त्या ठिकाणी ती मोठी आपल्याला करायची आहे आणि ती आपल्या अमरावतीकरांच्या उपयोगाची राहील. ग्रामीण भागातून येणारे मुलं किंवा गरीब घरातून येणारे होतकरू मुलं की ज्यांना अभ्यासाची व्यवस्था, अभ्यास तर करायचा आहे परंतु अभ्यासाची व्यवस्था नाही, अशांसाठी ती 500 मुलांची निवासी अभ्यासिका आपण त्या ठिकाणी निर्माण करतोय.
तुमचं सर्वांचं सहकार्य त्या ठिकाणी लागेल आणि ते द्याल अशी आशा आहेच, कारण की आपल्याला सर्वांना मिळून तो प्रकल्प चालवायचा आहे. या ठिकाणी जे मुलं चांगल्या मार्गाने उत्कृष्ट झाले आणि ज्यांनी धम्मज्ञान परीक्षेत सुद्धा यश मिळालं त्या सर्वांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देतो. आणि जे सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना भावी आयुष्य, आरोग्य हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते आरोग्य लाभो, धनसंपदा तर मिळोच पण आरोग्य हे लाभो अशी मी शुभेच्छा व्यक्त देतो. थांबतो. जय भीम, जय भीम. करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विश्व शांती दूत आणि जगातील प्रथम शास्त्रज्ञ तथागत गौतम बुद्ध आपलेच नव्हे तर या देशाचे उद्धार करते. आधुनिक भारताचे शिल्पकार, भारतीय बौद्ध महासभेचे संस्थापकीय अध्यक्ष, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना वंदन करून आजच्या निमित्तानं बोलायला सुरुवात करतो. ज्यांच्या नेतृत्वात देशभर घोडदौड करीत आहे, संस्कारमय समाज निर्मितीसाठी 24 प्रकारचे शिबिर राबवून सुसंस्कृत समाज निर्माण करण्याचं काम करते. त्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय राष्ट्रीय संरक्षिका आदरणीय महाउपासिका ममता सागर धम्मधारिणी मीराताई आंबेडकर यांच्या देशातील 27 राज्यात चाललेल्या धम्मकार्याला पंचांग प्रणाम करतोय. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचितांचे आधारस्तंभ श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्मकार्याला सविनय जयभीम करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा देशातील एकीकृत समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या देशातील धम्मकार्याला सविनय जयभीम करतो. आजच्या या अतिशय महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, या ठिकाणी ज्यांचा गुणगौरव होतोय, काहींचा सत्कार होतोय, त्यासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले मार्गदर्शक, या जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी, अमरावती जिल्हा अप्पर जिल्हा दंडाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, अमरावती उपविभागाचे उपविभागीय अधिकारी, हे सगळं असून बाबासाहेबांच्या विचारधारेप्रमाणे सतत कार्यरत असलेले आदरणीय अनिल भटकर साहेब, ज्यांनी पोलीस विभागात राहूनही धम्म चळवळ गतिमान व्हावी, बौद्ध विचार जनमानसात रुजावा यासाठी सतत प्रयत्नशील राहून प्रसंगी नोकरीची तमा न बाळगता ज्यांनी उद्बोधन प्रबोधन केलं ते आमचे लहान बंधू मोर्शीचे ठाणेदार राहुल आठवले साहेब. या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित असलेले अमरावती जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय महादेवरावजी शेंडे सर, अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेचे अध्यक्ष आदरणीय महादेव गांडे, मजूर सहकारी संस्था जी आहे अमरावतीची, ज्या सभागृहात आपण बसलो त्या संस्थेचे संचालक आदरणीय अशोकराव दुदंडे साहेब, ज्यांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे, असे सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी ज्यांचा या ठिकाणी गुणगौरव होणार आहे,
असे 10वी व 12वीचे विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा होऊन उत्तीर्ण झालेले आणि सेवा प्रविष्ट होणं झालेले विद्यार्थी, धम्मज्ञान परीक्षा राज्यभर घेण्यात आली 13/4ला. राज्यातून आणि काही जिल्ह्यातून 1, 2, 3 नंबर आलेले विद्यार्थी यांचाही गुणगौरव यासाठी होणार आहे. ते सारे विद्यार्थी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे महिला व पुरुष पदाधिकारी, अमरावती महानगरचे पदाधिकारी, अमरावती जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आलेले पदाधिकारी, अमरावती जिल्हा पश्चिमच्या महिला शाखेच्या सरचिटणीस उमाताई इंगोले आणि उपस्थित सर्वच बंधू भगिनी आणि मित्रांनो, 12 वाजताचा कार्यक्रम आपण सुरू केला, जाहीर केला. नेहमीप्रमाणे तो विलंबाने होतोय. आंबेडकरांच्या विचारांनी धर्मकार्य आणि सगळ्याच गोष्टी त्या दिशेने करणार आहोत. यासाठी कटिबद्ध व्हा अशी विनंती करतो. तुमच्या जीवनात सुख शांती लाभो, तुम्हाला निरोगी आयुष्य लाभो, तुम्ही दीर्घायुषी ठरवत आणि तुम्ही लोकाभिमुख काम करण्यासाठी सक्रिय व्हावे यासाठी शुभेच्छा प्रदान करतो आणि आपल्याला सर्वांना एकूणच शुभेच्छा प्रदान करून थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. धन्यवाद. देशाचे उद्धारकर्ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई भीमाई या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे सर्व आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार तथा वंचित बहुजन आघाडीचे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला मी वंदन करतो. आज भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वच्या वतीनं, दोन्ही शाखेच्या वतीने, महिला आणि पुरुष शाखेच्या वतीनं हा विद्यार्थी गुणगौरव समारंभाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. सोबतच 13 एप्रिल 2025 रोजी संपन्न झालेल्या बोधिसत्व धर्मज्ञान परीक्षेच्या विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी संपन्न झाला आहे. सेवानिवृत्त शिक्षक आणि कर्मचारी यांचाही यथोचित सन्मान संस्थेच्या वतीने झाला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आणि आत्ताच आपल्यासमोर ज्यांनी मार्गदर्शन करून निघून गेले ते आदरणीय निवासी जिल्हाधिकारी भटकर साहेब, पोलीस विभागाचे मोर्शीचे ठाणेदार आदरणीय आठवले साहेब, त्याचप्रमाणे या धम्मपीठावर उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक आदरणीय विजयकुमार सौरपगार साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे महिला शाखेचे अध्यक्षा मायाताई धंडे, ज्यांच्या सौजन्याने मी म्हणतो हे सभागृह आपल्याला उपलब्ध झालं नव्हे, हा एकूणच कार्यक्रम ज्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीतून संपन्न होत आहे ते आदरणीय या मजूर सोसायटीचे प्रामुख्यानं संचालक आदरणीय अशोकराव दुधंडे साहेब, त्याचप्रमाणे महादेवराव शिंदे साहेब या संस्थेचे मित्रांनो, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आतापर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सन्मान आपण स्वीकारला, त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आदेशाप्रमाणे सर्व कार्यक्रम निश्चितपणे आपण पार पाडत आहोत. त्यातलाच हा एक भाग आहे. खरं म्हणजे चोरपगार साहेबांनी
आपल्या प्रकृतीची पर्वा न करता आजपर्यंत भारतीय बौद्ध महासभेच्या कार्याला वाहून गेले. त्यांचं एक पाहणारं स्वप्न आहे, कारण की संस्थेला जिवंत लोकांची गरज आहे. आता जिवंत म्हणजे आपण सर्व जिवंत आहोत, पण खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची संस्था तिला पुढे नेण्यासाठी आपण कार्यरत आहोत काय, आणि ते असलं पाहिजे. तर मग अपेक्षा कोणाकडून करायच्या? आता अपेक्षा तुमच्याकडून करायच्या आहे, जे आता भारताचं भविष्य आहे. भारताचं भविष्य म्हणजे आमचा विद्यार्थी वर्ग जो आहे. नाहीतर मग काय होतं की अनेक आतापर्यंत आपल्या अधिकाऱ्यांनी सांगून गेलं काय अपेक्षित आहे आपल्याला. तुम्ही शिकलात, मोठे झालात, उच्च पदावर गेलात, ते सर्व कुणामुळे शक्य झालं? कुणामुळे शक्य झाले सर्व? तो विद्यार्थी सांगतील नाही आमच्या आई वडिलांची पुण्याई आहे. काही म्हणते की त्यांनी आम्हाला घडवलं म्हणून आम्ही झालो. परंतु त्याही पेक्षा मी असं म्हणेल की या सर्व गोष्टीचं प्रेरणास्थान म्हणजे आपलं फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे सर्व. मी त्याही पुढे असं म्हणेल की कुणाचे आई वडील किती श्रीमंत आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत, काय असतील ते असतील, शिक्षण काय की अनेक लोक आपली लायकी नाहीये बाबासाहेबांच्या कुटुंबावर, बाबासाहेबांच्या राजगृहावर बोलण्याची आपली लायकी आहे का? नाही का? प्रत्येक जण म्हणते की नाही माझंच खरं, आमचं. तिचे वडील साधे टीव्ही मॅकॅनिकल आहेत, आई गृहिणी आहे. आणि या मुलीचं असं वैशिष्ट्य की आतापर्यंत तिला म्हणजे 5 नोकऱ्या लागल्या, त्या 5 सोडलेल्या आहेत आणि 6वी नोकरी आहे ती सोडली आहे. पहिली नोकरी तिला पोस्ट मास्टर म्हणून, तिचं ध्येय निश्चितच उच्च आहे. पुढे तिला याही पेक्षा मोठ्या पदावर जायचं आहे अशी ही संपदा. यानंतर MPSC चे विद्यार्थी आहेत. नंतर आहे आदित्य प्रमुख घोडेस्वार. राधिका आशिष रंगारे या व्यतिरिक्त आणखी करावं. यानंतर दुसरं नाव आहे दीपाली शंकर मोहन. त्यानंतर आहे प्रणव श्रीकृष्ण सहारे. याला SSC परीक्षेमध्ये 97% गुण मिळवलेले आहे. त्यांचा यानंतर आहे क्रांती गुलाब मेश्राम. यानंतर आहे याने इयत्ता 10वी मध्ये नंतर आहे कृणाल संतोष सवाई. कृणाल संतोष सवाई याने इयत्ता 10वी मध्ये 90% गुण मिळवून आपला गुणवत्ता यादीत प्रवेश मिळवलेला आहे. नंतर आहे धनेशा.
धनिष्का निलेश मंडे या मुलीने इयत्ता 10वी मध्ये प्रथम नाव आलेलं आहे. राजेश बापूराव तोरपगार हे मंडल अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालेले आहे आणि ते आता सध्या भारतीय बौद्ध महासभेमध्ये उपाध्यक्ष प्रचार आणि पर्यटनाचं काम करत आहे. त्यांचं पण स्वागत आणि त्यांना पुढच्या आयुष्याची दीर्घ शुभकामना मंगलकामना त्यांचा पण सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर आहे आयुष्यमान सुरेश भाऊ पदवीधर शिक्षक म्हणून हे सेवानिवृत्त झालेले आहेत. त्यांचा पण सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. यानंतर आहे आयुष्यमान नरेश रामदाजी पाटील हे शिक्षक धामणगाव रेल्वे मधून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा पण सत्कार या ठिकाणी होत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्यांचा हा सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे. हे शिक्षण महाविद्यालय मधून या ठिकाणी सेवानिवृत्त झालेले आहे. ते प्राध्यापक या पदावर होते. त्यांचा पण सत्कार या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात येत आहे. नाव आहे प्राध्यापक डॉक्टर संजय खडसे. प्राध्यापक होते ते 30/6/2025 रोजी सेवानिवृत्त झालेले आहे. या शिक्षक या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा पण सत्कार या ठिकाणी होत आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं त्यांचा पण सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर आयोनी ठीक आहे. तुमच्याजवळ एक फॉर्म मला पोहोच फास्ट घ्या. आले का? ताराबाई लिंगाटे ह्या केंद्रीय शिक्षिका आहेत. तसेच या वर्षी 2025 मध्ये त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. त्यांचा पण सत्कार भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात येत आहे. तर यांचा सत्कार भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आणि राज्य संघटक माननीय विजयकुमार तोरपगार सर करतील अशी त्यांना विनंती करतो. वृत्त कर्मचारी 10वीचे विद्यार्थी किंवा 12वीचे विद्यार्थी जे काही झाले नसतील त्यांनी आपलं नाव या ठिकाणी नोंदवून द्यावं. आले साधनाताई इंगळे आल्या आहेत का? संजय मात्रे नाही. नाही सगळे उषा विश्वने असं वाटते की ह्या ठिकाणी उपस्थित असलेले जे उत्तीर्ण विद्यार्थी आहेत ते कदाचित आपला आदर्श आठवले सरांचा आदर्श आणि भटकर सरांचा आदर्श नक्कीच घेतील अशी मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं ग्वाही देतो. आणि सर्व विद्यार्थ्यांना एकदा जोरांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं असे विनंती. अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश बोरकर सर हे उपस्थित झाले. या कार्यक्रमाची संकल्पना त्यांनी व्यवस्थितपणे मांडली आणि यशस्वी करून दाखवला. त्याबद्दल मी त्यांचा जिल्ह्याच्या वतीने आभारी आहे. दुसरं असं की ज्यांच्या या संकल्पनेतून हा सत्कार सोहळा निर्माण झाला ते असे आमचे राज्याचे आवडते संघटक आदरणीय विजयकुमारजी तोरपगार सर जे तन मन धनाने तळमळीने
आपल्या या कार्याला उपस्थित झाले वेळोवेळी, म्हणजे या 1 महिन्यामध्ये सतत त्यांचा की या कार्यक्रमाच्या आढाव्याविषयी तयारीविषयी सतत असं प्रत्येक कार्यकर्त्याची बोलणं सुरू होतं. प्रकृती ठीक नसूनही ते उपस्थित झाले आणि अत्यंत पोटतिडकीने त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी भारतीय बौद्ध महासभा अमरावती शाखेच्या वतीने त्यांचा आभारी आहे. तसेच आजच्या या कार्यक्रमाला अधिकारी म्हणून लाभलेले आदरणीय अनिल भटकर साहेब, निवासी रुपाल जिल्हाधिकारी, तेही आपला अमूल्य वेळ काढून त्या ठिकाणी उपस्थित झाले. आपल्या विद्यार्थ्यांना आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दलही मी त्यांचा जिल्ह्याच्या शाखेच्या वतीने आभारी आहे. सोबतच दुसरे अधिकारी माननीय राहुलजी आठवले हे सुद्धा मोर्शीहून या ठिकाणी आले आणि अत्यंत चांगल्या प्रकारे त्यांनी आपलं मार्गदर्शन केलं की ज्यामधून आपल्याला चांगली स्फूर्ती मिळेल असे आपलं राहुल कुमार आठवले यांचाही मी शाखेच्या वतीने आभारी आहे. त्यानंतर या शाखेच्या महिला शाखेच्या अध्यक्षा मायाताई धांडे याही या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. त्या सतत या 1 महिन्यामध्ये सुद्धा त्या चांगल्याच कार्यरत होत्या आणि उपस्थिती लावून आपल्या या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचा शाखेच्या वतीने आभारी आहे. आणि सन्माननीय जे या कार्यक्रमाचे प्रायोजक म्हणूया की ज्याच्या संकल्पनेतून हा एवढा मोठा सत्कार सोहळा उभा राहिला असे अशोकराव दुधांडे सर या ते संचालक मजूर सहकारी संस्थाचे, त्यांचा मी खूप खूप ऋणी आहे, आभारी आहे की त्यांनी या पुढे आमच्या अशा कार्याला जे काही सत्कार सोहळे पुढेही होतील त्यांना पुढे असं आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व तालुक्याचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, सर्व शाखेचे पदाधिकारी, महानगरचे सर्व पदाधिकारी, त्यांचे अध्यक्ष, या सर्वांचा मी पुन्हा एकदा शतशः आभार मानतो आणि सर्वत्र होऊन हा कार्यक्रम संपेल. माधुरीताई आणि सुनीताताई कवाळ यांना विनंती करतो की त्यांनी सर्वत्र घेऊन या कार्यक्रमाची सांगता कर. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जय। भीमराव अम्बेडकर साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मीराताई अम्बेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।